राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं मुंबईहून बारामतीकडे येत असताना विमानतळाजवळ झालेल्या भीषण अपघातात दुःखद निधन झालं। या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र शून्य झालाय। त्यातच आता अजित पवारांच्या फार्म हाऊसवरून मनाला चटका लावणारी माहिती समोर आली। दादांच्या फार्म हाऊसवरील व्यवस्थापक संपत धायगुडे यांनी अजित पवारांच्या आईसंदर्भात माहिती दिली। सकाळी 7 वाजता नेहमीप्रमाणे अजितदादांची आई या फार्म हाऊसवरती टीव्ही पाहत होत्या। त्यांना नाश्ता देण्याची तयारी मी करत होतो। त्यानंतर सकाळी 8:30 वाजता अजितदादांच्या विमान अपघाताची बातमी टीव्हीवर येत होती। आईंनी लगेच आम्हाला विचारलं, अरे दादांचा अपघात झालाय का? पण आईला हे असं वाटलं त्यांना खरचटलं असेल, काही झालं नसेल। पुढे संपत धायगुडे सांगतात की बारामतीत हॉस्पिटलमध्ये दादांना आणल्याची टीव्हीवरून बातमी आली। त्यावेळी आम्ही लगेच आईला पुढच्या बातम्या कळू नयेत यासाठी बंगल्यावरील टीव्हीची केबल तोडली आणि टीव्ही बंद पडल्याचं सांगितलं। त्यांचा मोबाईलही फ्लाईट मोडवर टाकून दिला। काही झालंच नसल्याचं आम्ही त्यांना सांगत होतो, पण दादांना भेटून येऊ चला असं म्हणून त्या फार्म हाऊसच्या बाहेर चालतच निघाल्या होत्या। ड्रायव्हरने गाडी बंद पडल्याचंही सांगितलं, पण त्या ऐकल्या नाहीत। शेवटी नाईलाजाने त्यांना आम्ही बारामती इथल्या बंगल्यावर घेऊन गेलो, अशी माहिती संपत धायगुडे यांनी दिली। तसेच 4 दिवसांपूर्वी अजितदादा त्यांच्या फार्म हाऊसवर आईला भेटण्यासाठी आले होते। शनिवारी सकाळी 7:30 वाजता ते फार्म हाऊसवरती आले होते। आईसोबत त्यांनी तब्बल पाऊण तास गप्पा मारल्या। त्यानंतर शेतीतील सर्व कामगारांना कामाच्या सूचना दिल्या। शेतात नवनवीन वृक्षारोपण करण्याच्या सूचनाही कर्मचाऱ्यांना केल्या। कर्मचाऱ्यांची आपुलकीने विचारपूस करून ते पुढील कार्यक्रमासाठी गेले, असंही संपत धायगुडे यांनी सांगितलंय।